आलाय आलाय, घ्या. बारावा कंपल्सरी हा, म्हणजे एखादा कमी असेल तर कमी मध्ये केला. चला मॅचला होतंय सुरुवात. स्ट्रायकिंग एंडला मुकेश मडवीला आपण पाहतोय आणि नो स्ट्रायकिंग वरती अजय भंडारी. गेम ऑन लेफ्ट प्ले, पहिला चेंडू घेऊन मोरबी टीम कडनं संकेतला आपण पाहतोय. द विकेटचा हा पहिलाच चेंडू, डॉट चेंडू, डॉट बॉल न सुरुवात. 5 षटकांची ही मॅच. कालच्या दिवसाचा विचार केला तर काल मात्र या स्पर्धेचा उच्चांक आपल्याला पाहायला मिळाला. 114 धावा तब्बल श्रीराम 11 चिंचवलीनं बनवल्या होत्या आणि तो उच्चांक. आणि ज्यामध्ये सर्वाधिक मोठी खेळी आपण पाहिली होती ती हितेन पाटीलची 71 धावसंख्येची. तर म्हणा हा चेंडू लेट कट करायचं होतं, गॅप शोधायचं होतं. गली आणि पॉइंटच्या मधोमध जे 2 क्षेत्ररक्षक तैनात आहेत त्यांच्यामधून बॉलला पुढे काढायचं होतं. परंतु रक्षात्मक पद्धतीनं इथे 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने दोन्ही फलंदाज एंड चेंज करतायत आणि एका धावेनं धावाला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. श्री गणेशा झाला 1 या आकड्यानं. धावफलकावरती स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणेचा. स्ट्रायकर एन वरती आता मात्र अजयला आपण पाहू शकाल. ह्या संघाचा जेन्युइन ऑलराऊंडर आहे. नेहमीच ॲज अ बॅट्समन, ॲज अ बॉलर त्याची चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. आज देखील त्याच्यावरती लक्ष असेल ते त्यांच्या चाहत्यांचं, कारण की बायकरमॅन म्हणून त्याची देखील ख्याती आहे. गतवर्षी किंवा त्याच्या आदल्या वर्षी निश्चित चांगल्या फॉर्मात या खेळाडूला आपण पाहिलं होतं आणि सध्या आयगार्ड घालून देखील तो खेळताना पाहायला मिळतोय. इथे जागा बनवली आपल्या फेवरेट झोन मध्ये. ज्या पद्धतीचा बॉल होता त्याला चोख प्रत्युत्तर देत असताना बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. पहिला आजच्या दिवसातील दमदार षटकार. दाजी म्हात्रे आणि अनंता वारेकर यांचं देखील शुभागमन आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सरच स्वागत आहे. नक्कीच प्रत्येक मान्यवराचं आगत स्वागत आपल्याला पाहायला मिळतं. ही परंपरा आहे खरं तर आपल्या हिंदू संस्कृतीची आणि खास करून ह्या गावाचं वैशिष्ट्य आहे. जेव्हा जेव्हा मोठमोठ्या स्पर्धा आपण भरवतो खरं तर ग्रामस्थांचं मोठं सहकार्य आपल्याला नियमित पाहायला मिळालंय आणि तेच ग्रामस्थ देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत करूया आजच्या दिवसामध्ये आणि जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. काय दमदार षटकार ठोकलाय आणि अगदी डाव्या हाताच्या फलंदाजांचा विचार केला तर फाईन लेग ते मिड विकेट या क्षेत्रामध्ये मोठे षटकार पाहायला मिळतात. हा चेंडू वन्स अगेन त्याच दिशेला. आता उंची जास्त आहे, लांबी पाहावी लागेल आणि यस प्रॉपर टायमिंग. वन्स अगेन बॅक टू बॅक दुसरा षटकार. काय दमदार षटकार ठोकलाय. ज्या पद्धतीची लेंथ होती अगदी त्या लेंथची पाहणी केली, लवकर ओळखलं होतं आणि तदनंतर दमदार फटके अजयचे पाहायला मिळतात. खरं तर नवीन चेंडू आहे आणि संकेत ज्या प्रकारचा गोलंदाज आहे, ग्रिप पकडणं नव्या बॉलवरती इतकं सोपं काम नाही आहे त्याच्यासाठी देखील. दरम्यान हा चेंडू पुन्हा आडव्या बॅटनं खेचून मारण्याचा प्रयत्न केला परंतु सिली शॉर्ट लेगला हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. स्वतः यष्टीरक्षक बॉलवरती जाईल तोपर्यंत 1 धाव सहज उभारली जाते आणि संयम देखील पाहायला मिळतोय कारण की ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. 5 षटकांची मॅच जेव्हा आपण खेळता तेव्हा आक्रमणासोबत टेम्परमेंट आपल्याला दाखवावा लागतो आणि तो कंट्रोल सध्या तरी आता अजयनं दाखवला. त्याला माहित आहे 2 षटकार आलेत, खास करून स्ट्राईक गोलंदाजाच्या अगेन्स्ट ते 2 षटकार आलेत. ते पाहता आता विकेट देखील आपली सेफ ठेवणं गरजेचं काम आहे. आतापर्यंत धावा धावपळकावरती आपल्याला 14 पाहायला मिळतात. बिनबाद ही दमदार सुरुवात. लॉप करायचं होतं, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही आहे. पंचांचा लेग बाईटचा इशारा पाहायला मिळतोय आणि अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला. बिनबाद 15 अशी एक तडाखेबंद सुरुवात म्हणावी लागेल पॉवर सर्कलमध्ये उसाटणे टीमकडनं.
एका षटकाचा खेळ संपला आणि एका षटकाखेरीस तब्बल 15 धावा धापळकावरती आणि खास करून स्ट्राईक गोलंदाजच्या अगेन्स्ट मात्र त्या धावा बनवताना जरूर हे फलंदाज पाहायला मिळाले आणि आक्रमकतेला 2 षटकार आणि चांगल्या लयीमध्ये अजय भंडारीला आपण पाहू शकाल. या हंगामाची सुरुवात केली नागझरीच्या मैदानावरती दमदार खेळ या संघाचा राहिला. सुपर 8 मध्ये जरूर हा संघ परास्त झाला परंतु या हंगामाची सुरुवात त्यांची चांगली राहिली आहे आणि बेलवली इथे देखील ते चॅम्पियन झालेत. म्हणजे आता नक्कीच आपल्या नावाला साजेशी कामगिरी करायला ह्या संघाने देखील जरूर सुरुवात केली आहे. दोन ऑनफील्ड पंच ही चर्चा करत असताना आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजीसाठी प्रतीक पाटील. स्ट्रायकिंग एंडला आता मुकेश मडवी आपल्याला पाहायला मिळतोय. रिदम मात्र अजूनही गवसला नाही मुकेशला. फुल लेनचा चेंडू आणि मात्र आता आमंत्रण होतं. ह्या अगोदर मी म्हटलं होतं की रिदम मिळाला नाही परंतु फुल लेनचा खराब चेंडू नो बॉल देखील पंचांनी घोषित केलाय. 1+6 अशा 7 धावा या पहिल्याच बॉलवर उसाटणे संघाला. थँक्यू डीजे. हा षटकार गरजेचा होता. एखाद्या स्ट्रोकनं आपण म्हणतो ज्या पद्धतीनं आत्मविश्वास येतो आणि तो आत्मविश्वास जरूर दुणावला असेल मुकेशचा. फुल लेनचा आणखीन एक बीमर बॉल. आता तर नो बॉल आहे सांगणं देखील याच बॉलर बाद होईल कारण की सलग 2 चेंडू त्यानं मात्र बीमर फेकले आणि आता त्याला मात्र ह्या मॅच मध्ये गोलंदाजी करता येणार नाहीये. ह्या अतिरिक्त धावा तर दिल्याच मी म्हणेन आणि आता गोलंदाजी देखील तो करू शकत नाहीये. धावसंख्येचा विचार केला तर फक्त एकच षटक कंप्लीट झालंय आणि तब्बल 22 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला 15 होत्या त्यानंतर 1+6 अशा 7 धावा जोडल्या. 23 धावा आणखीन एक धाव इथे ऍड होईल कारण की हा बॉल देखील नक्कीच पंचांनी नो घोषित केला. सलग 2 बीमर लेनचे चेंडू. चला फार विलंब आपण आता करू नका ही सूचना असेल. आणि षटक क्रमांक 2 प्रतीक पाटील आले होते परंतु आता त्यांना खारीज केल्यानंतर विकीला आपण पाहतोय. विकी पाटील अष्टपैलू खेळाडू. अतिशय दमदार कारकीर्द ह्या खेळाडूची देखील आपण पाहिली आहे. पॉवर सर्कलचं हे 2रं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत 23 धावा स्कोर कार्ड वरती. ज्या पद्धतीनं फ्लाइंग स्टार्ट अपेक्षित होता उसाटणे टीमला जरूर तो ह्या दोघांनी मिळवून दिलाय. किरणजी पाटील, जयदेवजी पाटील आणि त्याच्यानंतर नरेशजी पाटील जे मुरबेचे आहेत जर इथे उपस्थित असाल तर आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. रिव्हर्स खेळायचो तर क्षेत्ररक्षक होता फर्स्ट स्लिपला परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू पुढे निघून गेला वेगानं सीमारेषा पार. चौकार. हिटचा बॉल होता. संधी होती आणि ती साधली आहे असं देखील म्हणावं लागेल. वाऱ्याच्या वेगानं धावपलकावरती जणू काही वाटचाल चालू आहे धावसंख्येची. ती स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे टीमची फाईट करत असताना यज्ञेश्वर प्रतिष्ठान हर्षाल 11 जयदुर्गा मुरबी टीमला आपण पाहतोय. 2 दमदार संघ आहेत. मॅच चांगली रंगेल. थोडासा आता नक्कीच बोट फिरवण्याचं काम केलं ह्या बॉलवरती कारण की गती कमी होती. पडल्यानंतर काहीसा आतमध्ये येणारा हा चेंडू आपण पाहू शकाल. या गोष्टी नियमित दाखवल्यात. खास करून मुरबी टीमचा विचार केला तर बरेचसे गोलंदाज ज्यांच्यामध्ये पाहायला मिळतात जे बॉलला कट करतायत. इथे रिव्हर्स खेळायचं होतं परंतु एक चिकीत सिंगल कंप्लीट केली जाते. मिड विकेटला हा बॉल आला होता परंतु स्वतः यष्टीरक्षक जाऊन बॉल उचलून फेकेल तोपर्यंत दोन्ही फलंदाज एंड शेज करतायत आणि आता एका धावेनं स्ट्रायकवरती आमंत्रण दिलं जात आहे ते अजयला. कारण की जेव्हा लेफ्ट हँडर गोलंदाजी करतो त्याच्या अगेन्स्ट जर लेफ्ट हँडर फलंदाज असेल तर तो नेहमी सफल होताना पाहायला मिळतोय. हा क्रिकेटमध्ये आपण नेहमी ही गोष्ट पाहिली परंतु आज काय घडेल हा देखील मोठा प्रश्नचिन्ह असेल. आतापर्यंत धावसंख्या आपल्याला 28 पाहायला मिळते. प्रतीकनं सुरुवात तर केली होती परंतु खराब त्याची कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या कारणास्तव आता
विकी पाटील गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. फील्डची सजावट इनफिल्डमध्ये ऑफ साईडला जणू काही जाळं विणण्याचं काम केलंय. पुढील चेंडू यष्टीरक्षक तर बीट झालाय. शॉट फाईन लेग, चेंडूला उचलणार. डॉट बॉल. गरज आहे, अशा बॉलची गरज आहे मी तर म्हणेन, कारण की सध्याच्या घडीला आतापर्यंत पूर्णतः फ्रंट फुटला आपल्याला उसाटणे संघ पाहायला मिळतोय. काही चर्चा करत असताना आपण दोन्ही फलंदाजांना देखील पाहू शकाल. कशा पद्धतीनं चेंडू एक्झॅक्टली स्विंग होतो, टर्न होतं, ह्या गोष्टी नॉन स्ट्रायकर यांच्या फलंदाजाला जास्त कळून येत आहेत. दरम्यान हा बॉल वाईट, पंच आमच्या दिशेने इशारा देत आहेत. अतिरिक्त बाहेर हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ती जी रिटर्न क्रीज आहे आपण पाहू शकाल त्याच्यापेक्षा बाहेर असल्या कारणास्तव पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. अतिरिक्त आता धाव मिळत असताना ती उसाटणे टीमला. पुढील चेंडू लेफ्ट मोर विकेटचा हा बॉल प्रहार करायचा होता. लाऊट अपील देखील आपण पाहिली, परंतु पंच खारीज करतायत. एक्झॅक्टली दिशा दर्शवतायत पंच देखील. ज्या पद्धतीनं आमचे कॉम्बॉक्स अगदी तोडं का होईना, परंतु स्क्वेअर ऑफ द विकेट आहे. इथनं पायचीतचा अनुमान लावणं मी म्हणेन आम्हाला कठीण आहे, परंतु पंच एक्झॅक्टली मेन पंच दर्शवत आहेत की कशा पद्धतीने चेंडू आत बाहेर होत होता. ह्या गोष्टी पंचांकडनं प्रामुख्यानं आपल्याला पाहायला मिळतात. 1 to go शेवटचा बॉल असेल समोर अजय. अंतिम बॉल इथे देखील बोट फेरली होती चेंडूवरती आणि गती कमी आपल्याला पाहायला मिळाली. लेग बाईटचा पंचांचा इशारा. एक धाव अंतिम बॉलवरती प्राप्त झाली. दुसऱ्या षटकाची सांगता पॉवर सर्कलची जी 2 षटकं होती ती समाप्त झालीत आणि धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात 30 धावा. पहिल्या षटकात आल्या 15, दुसऱ्या षटकात देखील 15 आल्या, परंतु 8 धावा बोनसच्या स्वरूपातच आल्या होत्या. ते पाहता नंतर संघाला सावरला असं म्हणावं लागेल ते विकी पाटील डीजे. रामदासजी भात्रे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 500 रुपयाची धनराशी. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. डीजे. थँक्यू डीजे. ट्रेंडिंग सॉन्ग डीजेच्या माध्यमातून आपण जरूर ऐकलं. मराठीची खरं तर ही ताकद आहे. जेव्हा जेव्हा मराठी गाणी आणि सोबतच हा जर रिदम असेल तर साऱ्यांना थिरकायला भाग पाडतं. अशा पद्धतीचं हे संगीत ते डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. वन्स अगेन संकेत पाटील दुसऱ्या स्पेलमध्ये. राऊंड द विकेटचा हा चेंडू प्रहार केला एका क्षणी, पाठवले बॉलला खाऊ कॉर्नरच्या वरून सीमारेषा पार, उत्तुंग षटकार. अगेन्स्ट अजय भंडारीचा नेक्स्ट बॉल. आता खेचून मारायचं होतं परंतु दूर जाणारा हा चेंडू. संकेतमध्ये देखील कला आहे खरं तर, दोन्ही बाजूला तो चेंडू टर्न करू शकतो. सातत्यानं आपण पाहिलंय कदाचित पहिल्या षटकामध्ये चेंडूवरती ग्रीप मिळवणं इतकं सोपं काम नव्हतं, परंतु ह्या षटकामध्ये मी वापसी करेन या उद्देशानं तो आलाय, परंतु पहिल्याच बॉलवरती त्याला षटकार ठोकला अजयनं. दरम्यान हा चेंडू अगदी हाफ ट्रॅकर होता. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, बॉलला अडवलंय तोपर्यंत मिळेल सिंगल. लेंथ मध्ये परिवर्तन सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतंय. याचं कारण की समोरचा फलंदाज आतापर्यंत हवी झाला होता, त्याला जर रोखायचं असेल तर काहीतरी वेगळं करावं लागेल. सध्या तर ती रणनीती संकेतची पाहायला मिळते, कारण की व्यावसायिक क्रिकेट भरपूर अनुभव, मी म्हणेन मागील कारकीर्द छोटी जरी असली तर 2-4 वर्षामध्ये ज्या पद्धतीने तो सातत्यानं खेळतोय अनुभव भरपूर त्यानं कमावलाय. कारण की व्यावसायिक स्तरावरती देखील त्याला माहिती आहे कशा पद्धतीनं फलंदाजी होते आणि त्यांना कसं रोखायचं. म्हणजे चांगल्या फलंदाजांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करण्याचा अनुभव संकेतला आहे. म्हणजे ते पाहता वापसी करण्याची क्षमता ह्या खेळाडूमध्ये आहे. समोर आता मुकेश, त्याच्या बॅटनं देखील एक षटकार आलाय. दरम्यान हा चेंडू अगदी फुल ओव्हर लेंथचा होता. लेंथमध्ये व्हेरिएशन सध्या तरी पाहायला मिळतंय, कारण की या अगोदर पहिला चेंडू जो हाफ वॉली होता तिथे षटकार आपल्याला पाहायला मिळाला अजयचा. त्यानंतर एक चेंडू जो थोडासा बाहेर निघाला परंतु लेंथ अगदी गुड लेंथ होती, आणि त्यानंतर हाफ ट्रॅकर आणि आता फुल लेंथचा चेंडू. म्हणजे प्रत्येक बॉलवरती लेंथमध्ये व्हेरिएशन आपण संकेतचं पाहिलं. एक धाव इथे प्राप्त होईल. धावफलकावरती धावसंख्या पाहायला मिळते ती बिनबाद 39.
एक चांगली आणि बहुमूल्य भागीदारी पहिल्या विकेटसाठी अजय आणि मुकेश मध्ये. राऊंड द विकेटचा हा चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध साधलाय आणि क्लीन बोल्ट. आता प्रत्युत्तर दिलंय उशिरानं का होईना, परंतु महत्वपूर्ण सफलता आपल्या टीमला मिळवून देत असताना संकेत पाटील बॅक टू द डगआउट. अजय भंडारी. नवीन फलंदाज येतोय, ह्यानं देखील अतिशय चांगली दहशत मागील 2 वर्षात जरूर कमावली. तो अनिकेत ढोपरी आपल्याला पाहायला मिळतोय. अनिल ढोपरी जे संघाचं नेतृत्व करतात त्यांचे चिरंजीव. ज्या पद्धतीनं क्रिकेटसाठी बरंच काही अनिलजी ढोपरी यांनी दिलंय, अगदी त्यांच्या पावलावर पाऊल टाकत पुत्र देखील त्याच पद्धतीची कारकीर्द करण्याचा प्रयत्न जरूर करतोय. जे काही स्वप्न होतं मिमानेंना, प्रत्येक खेळाडूचं बाईकचं स्वप्न असतं, ते स्वप्न जरूर आपल्या पुत्रानं देखील पूर्ण केलं असं मानावं लागेल. आणि तोच आता अनिकेत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रत्युत्तर तर चांगलं आलंय संकेतकडनं, कारण की मी म्हटलं होतं संकेतमध्ये क्षमता आहे स्वतःला सिद्ध करण्याची. त्या कारणास्तव तो पुन्हा सेकंड स्पेलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. अन्यथा कधी कधी आपल्या रणनीतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय, आज तसं नाहीये. थर्डमॅन आहेत परंतु अतिरिक्त बाहेर. पंच पुन्हा इशारा देत आहेत व्हाईट बॉल. एक एक धाव महत्वाची आहे. 40 धावा स्कोर कार्ड वरती पडल्यानंतर खूप चेंडू बाहेर निघाला आणि हे दर्शवत आहेत पंच देखील. अतिशय चांगली फाईट या खेळपट्टीवरती. कालपासून जो खेळ मी पाहिला ते पाहता जरूर फलंदाजांना वाव या खेळपट्टीवर पाहायला मिळतंय. जागा तर बनवली होती परंतु चेंडू आता हवा त्या दिशेला नाहीये. लेग बाईटचा पंचांचा इशारा, कारण की बॅटच्या साह्यानं ज्या दिशेला बॉल मारायचा होता तिकडे मारू शकला नाही आणि चेंडू ट्रॅव्हल झाला होता तो गली पॉइंट मध्ये. क्षेत्ररक्षक उचलून फेकेल. एक धाव तिथे कंप्लीट होतीये बाईटच्या स्वरूपामध्ये, लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही एक धाव संघाच्या खात्यामध्ये. 41 षटकातील शेवटचा बॉल. स्पेल मधील देखील हा शेवटचा चेंडू असेल संकेतचा. स्लोवर चेंडू, रिव्हर्स स्वीप आता सफल झालाय मानावं लागेल, परंतु तिथे काय दमदार क्षेत्ररक्षण झालंय. क्षेत्ररक्षक शुभम ठाकूर या संघाचा महत्वपूर्ण फलंदाज देखील आहे आणि त्यानं लाजवाब अगदी वेलेवरती यस पाण्याची माग केली जाते तर पाणी घेऊन 12 प्रतिनिधी आपण जायचं आहे. ज्या पद्धतीनं अगदी हवेत झेप घेतली, अगदी वेलेत ती झेप, टायमिंग झेप ज्याला आपण म्हणतो, आणि बॉलला अडवलं असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषा पार जाईल, परंतु आपल्या संघासाठी धावा त्यानं सेव्ह केल्या. एकंदरीत 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला. ह्या बॉलवरती अंतिम बॉलवरती धावा आल्या त्या 42 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. प्रति षटकाचा विचार केला तर 14.0 अशी धावगती, म्हणजे चांगल्या या लईमध्ये हा संघ पाहायला मिळतो. म्हणजे ह्यात जर धावगतीनं धावसंख्या उभारली तर प्रोजेक्टेड स्कोर 70 आपल्याला पाहायला मिळेल, जो या खेळपट्टीवरती डिफेंड होऊ शकतो, कारण की गोलंदाजी अटॅक चांगला आहे उसाटणे टीमचा. जे मॅच मध्ये रंगत पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. 3 षटकांचा खेळ संपलाय. ड्रिंक्स ब्रेक आहे. तुर्ताच आपण जाऊया डीजे कडे आणि नेक्स्ट जी मॅच आहे त्या दोन्ही संघांना इन्व्हाइट करूया. खारघर आणि दहिसर. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो. आमचा आवाज जर आपण ऐकत असाल तर लगेचच टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं आहे.
या संघाची मॅच पाहतात, कारण की दोन दमदार संघ आहेत. चांगला चेंडू होता, बॉल बॅक ड्राईव्ह अगदी समोर 20 मध्ये खेळलेत, क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव, लाजवाब क्षेत्ररक्षण, फेकी देखील चांगली झाली आहे. कलेक्ट जरूर बॉल झाला नव्हता, परंतु मिळेल फक्त सिंगल. एकंदरीत शरीरयष्टीचा विचार केला अनिकेतच्या तर धावणं त्याला इतकं सोपं काम नाही आहे. मोठ्या फटक्यांमध्ये तो नेहमीच डील करताना पाहायला मिळतोय. आंतरराष्ट्रीय स्तरावरती ख्रिस गेलला आपण पाहायचो, जो सिंगलवरती जास्त दारोमदार द्यायचा नाही आहे, जास्त करून तो षटकार ठोकताना पाहायला मिळायचा. आणि ती काही किमया आता अनिकेतला देखील साधावी लागेल. समोर बंटी, चेंडू लाईन पाहावी लागेल. अगदी रिटर्न क्रीजच्या जवळ हा चेंडू टाकला. लेंथचा विचार केला तर ॲक्युरेट लेंथ म्हणावी लागेल आणि लाईन देखील सुरेख होती. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण 2 फ्रेममध्ये पाहतोय. ही कला फॉर्च्यून इव्हेंट देखील सादर करीत असताना आमचे टेक्निशियन टीम मेंबर अंकितला आपण पाहतोय. इथे बॉल आणि एका क्षणी त्यावरती मोहर लावली आहे ती षटकाराची. अनिकेतचा हा दमदार टोला चेंडू, सीमा पार षटकार. आणि लगेचच हा दमदार षटकार पाहायला मिळाला. पुढचा चेंडू वन्स अगेन. आता मिड विकेट क्लिअर करत असताना वाऱ्याशी वार्ता करत चेंडू सीमा पार. आणखीन एक ह्यूज हिट षटकार. थँक्यू डीजे. अगदी हे गीत आहे शिवरायांचं. जेव्हा जेव्हा संगीत डीजेच्या माध्यमातून वाजलं जातं तेव्हा तेव्हा मी म्हणेन प्रत्येकाच्या नसानसामध्ये अगदी ऊर्जा संचारताना आपल्याला पाहायला मिळते. आणि ती ऊर्जा सध्या तरी अनिकेत दाखवत असताना पहिला चेंडू ज्या पद्धतीनं आपण पाहिला अनिकेतसाठी जो बंटी ठाकूरनं डिलिव्हर केला होता तो अगदी रिटर्न क्रीजच्या जवळ, ते पाहिल्यानंतर क्रीज खरं तर कव्हर करण्याचा प्रयत्न अनिकेत करतोय आणि त्याच्या बॅटमधून 2 टोलेजंग षटकार आपल्याला पाहायला मिळाले. हीच ताकद आहे अनिकेतची. मी अगोदर देखील वक्तव्य केलं होतं, मोठ्या फटक्यांवर जास्त विश्वास ठेवणारा हा खेळाडू आहे. अर्धशतक देखील ह्या खेळाडूच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळतात. गतवर्षी देखील चांगला फॉर्म आणि तो कॅरी केला ह्या वर्षामध्ये देखील. म्हणजे हा हंगाम देखील मला गाजवायचा, हा आत्मविश्वास त्याचा आपल्याला पाहायला मिळतो. धावसंख्या 50 अप देखील झाले, 50चा आकडा देखील पार केलाय. तब्बल धावा 55 धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रगतीपथावर 4थं षटक आहे आणि सातत्यानं फील्डमध्ये परिवर्तन करण्यास भाग पडलंय त्या अनिकेतनं देखील. चेंडू टाकण्यासाठी बंटी ठाकूर सज्ज आहे, अनुभव त्याच्याकडे देखील आहे. आता फुल लेनचा चेंडू, कार्पेटचा सहारा घेतला, चेंडू गरंगळत जाईल. तो यावेळेस लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध, ज्याला आपण काऊ कॉर्नर म्हणतो. चांगलं क्षेत्ररक्षण, अगदी फेकी देखील ॲक्युरेट होती यष्टीरक्षकात जवळ. ही फेकी करण्यासाठी आपल्या बाहूंमध्ये दम असावा लागतो आणि तो दमखम आपल्याला जरूर पाहायला मिळाला. अनेक असे काही खेळाडू आहेत जे बेस्ट फिल्डर म्हणून आपण गणतो, की ज्यांची फेकी ॲक्युरेट आपल्याला पाहायला मिळतो, ज्यांच्याकडनं 2 धावा घेणं इतकं सोपं कार्य नसतं. आंतरराष्ट्रीय स्तरावरती सर रवींद्र जडेजा यांना आपण पाहत असतो. या काही गोष्टी नमूद करण्यासारख्या असतात आणि हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपल्याला खेळावा लागतो. प्रतिस्पर्धी संघातील एखादा फिल्डर कशा पद्धतीने किती जोशानं येतोय, त्याच्याकडनं 2 धावा होऊ शकतात की नाही, ह्या गोष्टीचा नक्कीच अभ्यास आपल्याला देखील करावा लागतो. आपली विकेट जर वाचवायची असेल तर. प्रहार करायचा होता, फटका फसला, चेंडू हवेमध्ये, परंतु 2 क्षेत्ररक्षक मिड ऑफ आणि गोलंदाज या दोघांच्या मध्ये चेंडू लँड झाला. षटकाची झाली सांगता 4थं षटक समाप्त झालं. अंतिम बॉलवरती देखील आली आहे ती 1 धाव आणि 1च्या मदतीनं धावफलक आता पोहोचले 57 या आकड्यावरती. जी सरासरी सुरुवातीला त्यांनी मिळवली त्यामध्ये देखील त्यांना सातत्य राखलंय आणि एकंदरीत 14.25च्या सरासरीनं 57 धावा धावफलकावरती. म्हणजे हा वेग कायम राखला तर मी अगोदरच म्हटलं होतं की 70+ धाव आपल्याला पाहायला मिळतील आणि डेट ओव्हरमध्ये याहून अधिक प्रयत्न जास्त असेल तो नक्कीच उसाटणे टीमचा. असा माझा छत्रपती शिवराय. ते राजाचं सातत्यानं संगीत, सकाळचं प्रसन्न करणारं वातावरण आणि या वातावरणामध्ये नक्कीच आल्हाददायक गीतं आपल्याला ऐकायला मिळतात डीजेच्या माध्यमातून. डीजे वैभवचं कौतुक करू,
कारण की त्याला देखील माहित आहे समय सूचकता या अगोदर देखील मी म्हटलं होतं की वैभवमध्ये ती आहे. कारण की अगदी कोळ्यांची एकविराई, त्यानंतर शिवरायांची गीत संगीत, जे अगदी सकाळचं प्रसन्न वातावरण नक्कीच डीजे करत असताना अंतिम षटक समीर ठाकूरला आपण पाहतोय. फिरकीचा आणखी एक जादूगार मैदानाच्या आतमध्ये इथे जागा बनवली आणि आपल्या फेवरेट झोन मध्ये बॉलला पाठवलंय फाईन लेग रिजनला. चेंडू थांबणार नाही, वेगानं सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती समीरचा ठाकूर चौकार. गावदेवी दहीसर टीमच्या 2 कॅप्टनला विनंती. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण करणार आहोत. गावदेवी दहीसर आणि शिवशक्ती खारघर 2 टीमच्या कॅप्टनला विनंती. इनिंग ब्रेक मध्ये टॉसला तुम्ही येणं गरजेचं आहे. नक्कीच इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो जेणेकरून आपण बाईट देखील घेऊ शकू. परंतु समीर ठाकूरचं स्वागत झालं. पहिल्याच बॉलवरती चौकार ठोकलाय तो मुकेशनं. सलामीसाठी येणारा हा फलंदाज आहे, ह्याच्यामध्ये देखील क्षमता आहे आणि आता त्याला माहित आहे अभि नाही तो कभी नाही. शेवटचे काहीसे चेंडू शेष आहेत आणि आता फक्त आक्रमण आणि आक्रमणच करायचं आहे. या 4च्या मदतीनं 61 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत एकमात्र फलंदाज बाद झालेत. 9ची लाईफलाईन अजूनही आहे, म्हणजे प्रत्येक बॉलला टार्गेट करण्यात येईल ह्यात शंकाच नाही. पुढील चेंडू ओव्हर द विकेटनं फुल्लेंचा चेंडू फील्डच्या वरतून अगदी फील्डला भेदण्याचं काम केलं आणि बीट देखील केले. जिथे खाली क्षेत्र अगदी त्याच दिशेला हा फटका खेचण्याचा प्रयत्न आणि तो सफल झालाय मुकेशचा. संजय शेठ मात्रे यांचं शुभ आगमन होत असताना आपण पाहू शकाल. सोबतच नरेशजी पाटील यांना देखील आपण पाहतोय. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे या पण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. परंतु स्वागत खऱ्या अर्थानं आता मुकेश करत असताना ज्या पद्धतीनं चेंडू येतात फक्त टाइम केलं जात आहे. कारण की क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. केवळ ताकदीनच क्रिकेट चालत नाहीये, तर युक्ती आणि सोबतच तंत्रशुद्धता ही गरजेची आहे. दरम्यान हा चेंडू आता देखील जागा बनवली होती, गॅप शोधायचं होतं. क्षेत्ररक्षक जिथे आपण पाहतोय एक अगदी शॉर्ट कव्हर आणि एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आहे, त्या कॅप मधून बॉलला पाठवायचं होतं, परंतु आता तसंच घडलं नाहीये. 16 चेंडू आणि 24 वरती खेळतोय. 2 चौकार आणि 1 षटकार आपल्याला पाहायला मिळेल. 3 चौकार आहेत, माफ करा. पुढील चेंडू आता मात्र अगदी प्रॉपर टायमिंग. क्षेत्ररक्षक आहे, बनेल दर्शक. चेंडू सीमारेषा पार. पंचांचा इशारा आलाय, षटकार. डेट ओव्हर मध्ये कशी फलंदाजी करायची आता ह्याचं उदाहरण सेट करत असताना मुकेश मडवीला आपण पाहतोय. 2 चौकार आणि 1 षटकार. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत समीर ठाकूरनं, 2 अजूनही शेष आहेत. स्लोवर चेंडू फुल लेनचा होता. पुन्हा एकदा गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू थांबणार नाही या, अगदी वेगानं सीमा पार. 1 मोर चौकार ह्या षटकातील, हा 3रा. आणि आता मुकेश आक्रमक झालाय आणि धावसंख्येचा विचार केला तर वेगानं धावफलक 75 ह्या आकड्यावरती. 75 लॉस ऑफ 1 विकेट. मॅच दहीसर आणि खारघर दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. अंतिम बॉल समीर ठाकूर राईट मोर द विकेट ना. समोर मुकेश. आता बॉलला उडवलंय परंतु दूरवर्ती क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू आतमध्येच लँड झाला. अगदी 38 जो सर्कल आहे तिथेच चेंडू ट्रॅव्हल झाला होता, जो स्क्वेअर लेग आपण पाहतो तिथे. परंतु अंतिम बॉलवरती देखील मिळाल्या 2 धावा आणि या 2च्या मदतीनं धावफलक 77 धावा. पहिल्या सत्राच्या अखेरीस 5 षटकांचा खेळ पाहिला आपण, ज्यामध्ये महत्वपूर्ण योगदान सुरुवातीला अजयचं राहिलं. मधल्या फलीमध्ये येत असताना वडनवूनला दमदार कामगिरी अनिकेतनं आणि शेवट गोड केला तो मुकेशनं देखील. एकंदरीत 5 षटकांच्या समाप्तीनंतर पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना रामचंद्र मडवी प्रतिष्ठाननं बनवल्यात त्या 77 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 78 धावसंख्येचं भलं मोठं लक्ष असेल ते यज्ञेश्वर प्रतिष्ठान, हर्षाली 11, जयदुर्गा मुरबी समोर.
शिवशक्ती कारगड टीमचा कॅप्टन उपस्थित आहे गावदेवी दहिसर. शेवटचा अखेरचा कॉल टॉस साठी लगेचच उपस्थित राहा. स्वर्गीय भारती वाघमारे हाई गावदेवी दहिसर टीमचा कॅप्टन विवेक पाटील. यातून आपण लगेच टॉस करू. दोन टीमच्या कॅप्टनला विनंती लगेच तिथे टॉस करूयात. मुख्य मान्यवर संजयजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करू. आज दुसऱ्या सामन्यातील टॉस करणार आहोत. दोन टीमचे कॅप्टन उपस्थित. संजय शेठ म्हात्रे यांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. हेड आणि टेलर मान्यवरांना विनंती. चला टेल इज कॉल. टॉस जिंकलाय खारघर टीमच्या कॅप्टन मान्यवरांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं. आपण अतुलशी नक्की चर्चा करू. अतुल दुसरा सामना खेळायचा आहे. टॉस जिंकलाय नाणेफेकी जिंकली आहे काय स्वीकारणार. क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोर तुम्ही टीम दहिसरला पाहता पर्यंत रोखण्याचा प्रयत्न 50 ते 55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. असे कोणते आहेत की कमीत कमी धावेपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील. ओमकार, विश्वास, प्रणव, बाबू. शेवटचा प्रश्न काय म्हणशील. 5 दिवसाची स्पर्धा तुम्ही पाहता. आज तिसऱ्या दिवसामध्ये तुम्ही दुसरा सामना खेळताय. या स्पर्धेबद्दल 2 शब्द काय म्हणाल. स्पर्धा तर चांगली आहे आणि आम्ही ते मागच्या वेळेला खेळलो होतो तेव्हा पण आम्ही चांगला परफॉर्मन्स खेळला होता. हे होते शिवशक्ती खारघर टीमच्या कॅप्टन अतुल जे आमच्या चर्चा केली. ज्यानं टॉस जिंकलाय आणि त्यानं सांगितलं आम्ही फिल्डिंग करू. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं स्वर्गीय भारती वाघमारे 11 गावदेवी दहिसर टीमला. जाऊयात प्रेझेंटेशन बॉक्स मधनं हा कॉल होता आपण मायक्रोफोन वरती. धन्यवाद. पूर्वार्ध संपलंय. उत्तरार्धामध्ये मोठं लक्ष गाठायचं आहे. सलामी जोडी देखील मैदानात आली आहे. परंतु उत्तरार्धात काय घडेल काय बिघडेल ऐकण्यासाठी आपण मायक्रोफोनवरती ज्यांचा नुकताच आवाज टॉस बॉक्स मध्ये ऐकला दमदार आवाजाचे धनी आमचे परम मित्र सौरभ पाटील यांच्या दिशेने वळूया खेळाच्या उत्तरार्धासाठी. थँक्यू सो मच साहीजी पाटिल. थँक्यू सो मच मोहन जी पाटिल. थैंक यू सो मच अतुल जी म्हात्रे. अल्लाह तमाम लड़का क्रिकेट रसिकाचा मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. तुम्ही स्पर्धा एन्जॉय करता. आई गावदेवी क्रिकेट संघ पिसारवेची भव्य दिव्य क्रीडा नगरी. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विद्रम कुरबदेव सर्व कार्य सर्वदा 14 विद्या 64 कलांचा अधिपती गणरायाला वंदन करून सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. कुलस्वामिनी कुलदैविता आई एक वेळा नमन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवतराजे शिव छत्रपती बळकेशरी गंधामा शिवरायांचा छंद मुखामध्ये नावघोष जगदंब जगदंब राष्ट्रमाता स्वराज्यमाता लोकमाता राज्यमाता मा जिजाऊ साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार माराचा मुद्रा ज्या मराठी माये बोलण्यात तुम्हा मला धर दिला. ही भाषा श्रीकृष्णाला सांगितलेली अर्जुनाला भगवद्गीता त्यांच्या मुखामुखातून निघालेली ही मातृभाषा. ही मातृभाषा 16व्या वर्षामध्ये ज्यानं स्वराज्याचं तोरण बांधलं आणि ज्या आईचं ज्यानं स्वप्न पूर्ण केलं ती माता जिजाऊ त्यांच्या मुखामुखातून निघालेली मातृभाषा. ही मातृभाषा भंगवाणी अभंग गाथातून गायलेली संत तुकाराम संत ज्ञानेश्वरांची ही मातृभाषा. ही मातृभाषा आज टेनिस बॉल क्रिकेटचा थर्रार रायगड जिल्ह्यातील पिसारवे गावामध्ये तरळतोय. तुमच्या आमच्या मुखातून निघालेली मातृभाषा. गेम ऑन लेस प्ले. पहिलाच बॉल खेळण्याचा प्रयत्न तिथे फिल्डर लेग गलीमध्ये तुम्ही पाहता आणि तोपर्यंत या बॉल वरती धाव मिळतीये. बॅटला स्पर्श झाला. एक धाव आमच्या सोबत गुलचंदजी पाटील स्कोररच्या भूमिकेत एक जबरदस्त स्कोरर. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट युट्यूबच्या माध्यमातून टीव्ही वरती स्मार्टफोन वरती तुम्ही जे प्रेक्षक मायबा प्रेक्षक पाहता त्यांचं देखील आई गावदेवी क्रिकेट संघ पिसारवेच्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सरचे स्वागत करू. विकी पाटील शुभम ठाकूर अशी सलामीची जोडी. 78चं टार्गेट पार करायचं 77 बनवल्या. टीम स्वर्गीय रामचंद्र बडवी प्रतिष्ठान उसाटणीनं 15.60ची सरासरी. सुरुवात जबरदस्त केली. पहिल्या डावामध्ये अजय भंडारी खेळत होता संकेत पाटील वरती. त्यानं मात्र खऱ्या अर्थाने 2 षटकार मारले. आता अजय भंडारीला तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता.
लेफ्टी गोलंदाज आहे समोर राईटी गोलंदाज शुभम ठाकूर. षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला बॉल चालला लॉंग ऑफला. चेस खूप मोठी फिल्डर धावतोय कव्हरचा तोपर्यंत या बॉल वरती धावा मिळतात 2. नो स्ट्राईकना धावत होते. विकीची थ्रो जर स्टंप टू स्टंप आला असता कदाचित विकेट भेटली असती. जर तरला क्रिकेटला महत्व नाहीये. सध्या जसा रंग बदलतो तसा क्रिकेट देखील रंग बदलत असतो. या मॅच मध्ये तुम्ही तिसऱ्या दिवसामध्ये ही पहिली मॅच तुमच्या समोर पाहताय. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि त्यांना फाईट करतीये. तुम्ही पाहताय ती मोरबी संघ. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 3 या आकड्यावरती 78 धाब्याचा चेस करायचा उत्तरार्धामध्ये मोरबी संघाला. फटका चांगला 5च्या स्लॉट मध्ये बॉल सरळ चालला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. या उत्तरार्धाचा पहिला षटकार. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्ड वरती जनसंख्या 9 या आकड्यावरती. शुभम ठाकूर च्या बॅट मधनं पहिला षटकार तुम्ही पाहता. 15.7 ची सरासरी प्रति षटकामध्ये हा सामना जिंकायचा असेल तर या मोरबी संघाला. पुढचा बॉल. फटका चांगला फ्लिकचा वॉर शॉट बॉल चालला वेगानं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार चौकार. छत्रपती शिवरायांचं हे संगीत तुम्ही पाहता. आईच्या चुलीवरची भाकरी खायला जेवढी गोड लागते ना तेवढं महाराजांचं नाव घेणं प्रत्येकाला खऱ्या अर्थानं गोडीनं घेतलं जाईल. तो राजा असा राजा होणे शक्यच नाहीये आणि तो राजा जन्मल्या रायगडच्या मायभूमीवर. आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांचं हे संगीत. लॉंग ऑनला पहिला षटकार तुम्ही पाहिला त्याच्यानंतर लॉंग लेगला हा चौकार पाहिलाय. शुभम ठाकूर चा प्रत्ययला चालू आहे अजय भंडारीवरती. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 13 या आकड्यावरती दुहेरी अंकामध्ये डबल विजिट मध्ये 13 रन तुम्ही स्कोरबोर्ड वरती. या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फिल्डिंग मध्ये थोडी बदलाव तुम्ही पाहता. पॉवर प्लेचं पहिलं षटक मिड विकेटला एक फिल्डर आहे कव्हर मध्ये एक फिल्डर आहे. या षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला 8 फीटच्या वरनं बॉल चालला वेगानं दन 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 करत लॉंग ऑन सीमा पार. लागोपाठचा दुसरा 4-4-4 चौकार. वरती 17 पाहता. 17 नोव्हेंबर 2012 स्वर्गीय खऱ्या अर्थानं सेल्स कॉन्फिडन्स शब्द आठवला तर बाळासाहेब ठाकरे यांचं आठवण करून देणारा. आणि 17 धावा धावपलकावरती षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला होता. हा बॉल खूप चांगला होता. स्वतःच्या पॉल थ्रो मध्ये बॉलला गॅदर केला. षटक संपलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर महागडं षटक राहिलं तुम्ही पाहता. ते उसाटणे संघाच्या गोलंदाज अजय भंडारीचं हे षटक राहिलंय ते तुम्ही पाहता. यज्ञेश्वर प्रतिष्ठान हर्षाल 11 मोरबी संघाच्या बाजूने धावा धावपलकावरती बिनगडीबाद 17 रन.
बॉल विकीसाठी फटका 5 रनांमध्ये वर शॉट फिल्डर तैनात आहे पण तिथे पकडलाय झेल हाताचा पिसादा फुलवला त्यामध्ये बॉलला विसाला विकेटची पतन आणि पहिला धक्का लागलाय तो टीम तुम्ही पाहताय यज्ञेश्वर प्रतिष्ठान हर्षाल मुरबी संघाला पाटील यांच्याकडे या स्पर्धेसाठी 1500 रुपयाची धनराशी तुमचा देखील नरेश शेठ मनपूर्वक सरचे स्वागत बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव खऱ्या अर्थाने तुर्बे गावातील विकी शेठ भोईर साहेबांना विनंती करतो या आमचे मित्र आहेत मुख्य व्यासपीठावरती तुमचा देखील मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत लॉंग लेगला एक अप्रतिम झेल गुलशन त्याच खऱ्या अर्थाने त्याच क्षेत्रामध्ये जास्त विकी पाटील खेळतोय हे माहिती आहे त्याच लेन मध्ये अमर हिलालचा बॉल तिथे फिल्डर तैनात केला गेला आणि मोठी विकेट विकी पाटीलची भेटली आहे ते तुम्ही पाहता अमर हिलालला पहिली विकेट एक नक्कीच उल्लेख केला अमर हिलाल एक जबरदस्त गोलंदाज आहे आणि त्यांना पात्र स्वतःची छाप सोडली आहे पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवलाय प्रतीक पाटील सज्ज षटकातील पुढचा बॉल फुल टॉस आहे बॉलला उडवलाय फुल टॉव केला बॉल चाला मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर आल्या आल्या प्रतीकनं स्वतःची नावाची ओळख सिद्ध करत असताना ठोकला षटकार धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहताय 23 या आकड्यावरती पुढचा बॉल फटका चांगला गॅप मध्ये ढकलला बॉल चालला डीप पॉइंटला वेगानं दन 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 करत सीमा पार षटकार नंतर हा तुम्ही पाहताय शानदार चौकार 4 संगीत तुम्ही पाहता संकटावर भात करणारी गावावरती खऱ्या अर्थानं आई गावदेवीचा आशीर्वाद असतं हे तुम्ही संगीत तुम्ही पाहता पण इथे प्रतीक पाटील आल्या आल्या त्यांना ठोकला मिड विकेटला षटकार आणि त्यानंतर तुम्ही पाहता त्यानं गॅप शोधली त्याला माहिती आहे पॉवर प्ले आहे P2 आहे 3 क्षेत्ररक्षण इनफिल्डच्या बाहेर आहेत आणि याच प्रमाणे जसा बॉल तशी बॅट फिरवली बॉल वेगानं डीप पॉइंटला तुम्ही पाहता हा चौकार आता 4 न स्कोर मात्र पुढे चाललाय धावा धावपलकावरती 27 या आकड्यावरती 27 धावा स्कोरबोर्ड वरती षटकातील पुढचा बॉल हा बॉल खूप चांगला थोडा लांब ठेवण्यात आला बॅटर प्रतीक पाटीलला या बॉलनं आता मात्र बीट केला आणि विकेट किपर अनिकेत चाहताबद्दल जाऊन बॉल विसावला डॉट बॉल अनिकेत जबरदस्त ब्लॉकर देखील त्यांचे ब्लॉक देखील आम्ही पाहतो आता ते मात्र क्रिकेट खऱ्या अर्थानं खेळतात विकेट किपरच्या भूमिकेमध्ये बॅटिंग देखील अनिकेतनं खूप छान केली 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये तुम्ही पाहिलेत आणि हा बॉल अमर हिलालचा तुम्ही डॉट पाहिलाय धावा धावपलकावरती स्कोर बोर्ड वरती रणसंख्या 27 या आकड्यावरती अजून या षटकातील 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या ओव्हरचा जर विचार केला अमरचा पहिल्या बॉलवरती मोठी विकेट विकी पाटीलची आली असं वाटलं अमर हिलाल दबाव निर्माण करेल यज्ञेश्वर प्रतिष्ठान हर्षाल 11 मुरबीवरती पण त्याच्यानंतर प्रतीक पाटील जसा मैदानामध्ये आला त्याच्या बॅटमध्ये मेन विकेटला क्लिअर करणारा एक षटकार एक कलात्मक शो तुम्ही पाहिला जो डीप पॉइंटला खऱ्या अर्थाने त्याला माहिती आहे जसा बॉल तशी त्याने बॅट फिरवली आणि आत्ताचा बॉल जो डॉट होता तो बीट करून गेला प्रतीकला पुढचा बॉल तुम्ही पाहता मिड ऑफला त्याच्या वरनं बॉल गेला तोपर्यंत लॉंग ऑफला फिल्डर येईल तोपर्यंत या बॉलवरती धाव मिळती ती एका धावेच्या बरोबरीनं स्कोर मात्र चाललाय पुढे धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 28 या आकड्यावरती पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्या जी सरासरी 15.7 ची होती ती बाळगली पण या षटकामध्ये आतापर्यंत तुम्ही धावा 11 खर्च केल्यात अवघ्या 5 बॉलमध्ये एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकातील 28 धावा धावपलकावरती नेक्स्ट मॅच तुमच्या समोर
शिवशक्ती खारघर त्यांना फाईट करेल स्वर्गीय भारती वाघमारे गावदेवी दहिसर दोन्ही टीम तुम्ही देखील सज्ज राहा. नेक्स्ट मॅच तुम्हाला देखील खूप चांगली मॅच पाहायला भेटेल. पण ह्या मॅच मध्ये कोण जिंकणार दोन पंच तुम्ही पाहता अरविंद्र म्हात्रे सर दानपाव वडवली आणि त्याच्यानंतर स्क्वेअर लेगचे पंच तुम्ही पाहता सचिनजी कडू सर. एक दोन नामांकित पंच जे क्रिकेट देखील खेळतात आता पंचांच्या भूमिकेमध्ये स्कोरच्या भूमिकेमध्ये आमचे परम मित्र शाळेतले मित्र आहेत आमचे गुलशनजी पाटील. त्याच्यानंतर आमचे खऱ्या अर्थात आमच्या बॅचच्या पुढे होते अंकितजी पाटील आज फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून पीसी वरती त्यांना पाहताय. आमचे कॅमेरामॅन तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. जी स्पर्धा ही कव्हर केली जाते भव्य दिव्य स्पर्धा तिसऱ्या दिवसामध्ये तुम्ही एन्जॉय करताय. आई गावदेवी क्रिकेट संघ पिसारवे या स्पर्धेसाठी ज्याच्या माध्यमातून फ्री इंटरनेट तुम्ही पाहताय जी आम्हाला पुरवली गेली राकेश पाटील एक जबरदस्त क्रिकेटर देखील आहेत. आणि त्याच्यानंतर लाईव्हचे स्पॉन्सर समाजसेवक एकनाथ म्हात्रे अनिकेत शेठ म्हात्रे जे गोल्डन मॅन आहेत आणि समाजसेवेचा वारसा चालवणारा एक व्यक्तिमत्व एकनाथ शेठ म्हात्रे आणि आमचे गोल्डन मॅन अनिकेत शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून लाईव्ह चे आम्हाला खऱ्या अर्थानं ज्यांना स्पॉन्सरशिप केली आहे त्यांचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. या डान्सूर दात्यांचं ही तुम्ही बाईक पाहता नक्कीच आम्ही ज्यांनी आम्हाला दिली आहे त्यांचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. सज्ज होईल शेवटचा बॉल शुभम ठाकूर साठी. हॉलदी कार्पेट बॉल चाललाय जमिनी लगत सरळ बॉल एक्स्ट्रा कव्हरला थोडी चुकी याचा फायदा लगेचच आखो आखो में इशारा. ही चोरी दिवसा ढवळी केली जाते बघा. जिथे तुम्ही खऱ्या अर्थानं बॉल थोडा खराब फिल्डिंग तिथं पाहायला भेटली त्याच्या माध्यमातून लगेच दोन धाब्याच्या बरोबरीने षटक संपलं. दुसरं P1 P2 जिथे तुम्ही धावा धावपलकावरती पाहता त्या 15च्या सरासरीनं 30 धावा स्कोरबोर्ड वरती. प्रतिष्ठान उसाटणीने 77 बनवल्या 78चं लक्ष पार करायचं उत्तरार्धामध्ये यज्ञेश्वर प्रतिष्ठान हर्षल 11 मुरबी संघाला. जर P1 P2 जर विचार केला पहिल्या इनिंग मध्ये जेव्हा बॅटिंग करतो ती उसाटणी संघ त्यांच्या देखील 2 ओव्हरमध्ये 30 होता आणि आता जर विचार केला तर बॅटिंग करते मुरबी संघ त्यांच्या देखील आता धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय त्या 30 या आकड्यावरती. जी सरासरी 15.60 ची होती ती आता वाढती आहे आणि धावा तुम्हाला आता बनवायच्यात. 48 18 बॉल 48 मॅच अजून संपली नाही आहे. सरासरी 16 ची आहे प्रति षटकामध्ये आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आलाय जितेश मडवी. जबरदस्त गोलंदाज आहे. येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये स्वतःची संघामध्ये जागा बनवली आपल्या गोलंदाजीनं. रनअप तुम्ही त्याचा पहा. षटकातील पहिलाच बॉल बॅट फिरली आहे बॉल चाललाय बॉडी लाईनच्या दिशेनं वेगानं तिथे फिल्डर आहे तोपर्यंत या बॉल वरती गुड थ्रो स्टंप टू स्टंप थ्रो तुम्ही पाहताय डेंजर एनला. राकेशजी पाटील यांचं देखील इथे शुभागमन झालंय ज्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहताय इंटरनेट सेवा ज्यानं खऱ्या अर्थानं उपलब्ध करून दिली आहे. राकेशजी पाटील तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत करू. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 31 या आकड्यावरती. मदनजी पावशे यांच्याकडनं 1000 रुपये या स्पर्धेसाठी तुमचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. फटका उडवला फसला जेलची शक्यता पण थांबले गेले तिथे फिल्डर लॉंग ऑफचे तोपर्यंत वेगानं इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2च्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती तुम्ही पाहता 33 या आकड्यावरती. ही बाईक पाहताय सुपर संडे मध्ये हॉलिडे देखील असतो बऱ्याच कंपन्या सुट्टी. 288 खेळाडू आणि 24 संघ कोण बसणार या बाईक वरती कोणाचे स्वप्न साकार होणार. येणारा सुपर संडे जी बाईक आम्हाला दिली आहे नवनाथ शेठ बाबूराव मात्र यांच्या माध्यमातून उद्योजक उद्योगपती जे पिसारवेचे जबरदस्त व्यक्तिमत्व यांच्याकडनं. पुढचा बॉल इथे तुम्ही पाहता नोमॅन स्लाइस मध्ये बॉल चालला तिथे फिल्डर उपस्थित आहे तोपर्यंत या बॉल वरती धाव मिळती आहे ती मात्र सिंगल आणि सिंगलच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना स्कोर बोर्ड वरती
34 या आकड्यावरती 34 धावा धावपलकावरती. या षटकातील अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 34 धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय. पुढचा बॉल झेलची शक्यता. कॉटन बॉलची संधी इथे मात्र सोडलाय झेल. कॅचेस विन द मॅचेस. एखादी चुकी केली तुम्हाला मात्र मॅच पासून खऱ्या अर्थानं बाहेर देखील जावं लागतं. एखादा कॅचचं खूप महत्व आणि तो मात्र झेल इथे सोडला जितेश बडवीनं. कॉटन बॉलची संधी होती. संधी मात्र गमावली आहे जितेश बडवी. झेल सोडलाय तुम्ही पाहता प्रतीक पाटीलचा. पुढचा बॉल आहे षटकातील. वॉट अ शॉट. फ्लिपचा शॉट. बॉल चाललाय सरळ बॉडी लाईनच्या दिशेला. वॉट अ शॉट आणि बॉल सीमा पार पहिला टप्पा घेत 4. आउट आहे. जर कटारला डायरेक्ट हिट झाला तर 500 रुपयाचे खऱ्या अर्थानं कॅश प्राइज नंदुशेठ म्हात्रे यांच्याकडनं असणार आहे. संडे पर्यंत हे प्राइज असणार आहे. संजय शेठ म्हात्रे यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला तर 500 रुपयाचे पारदर्शक असणार आहे. संजय शेठ म्हात्रे यांच्या कटआउटला हिट झाला तर नंदुशेठ म्हात्रे यांच्याकडनं. फटका लाजबाब होता. जसा बॉल आला फ्लिपचा स्ट्रोक तुम्ही पाहिला. बॉल 4 रन स्कोर पुढे चाललाय 39 या आकड्यावरती. या षटकातील शेवटचा बॉल. हा बॉल मात्र तेज तरार पडल्यानंतर बॉल थोडासा डीप राहिला. विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. 3ऱ्या षटकाची ते सांगता झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती तुम्ही स्कोरबोर्ड वरती पाहता तर 39 धावा स्कोरबोर्ड वरती. वरती आज दैसट संघाची मॅच आहे. मॅच पाहण्यासाठी आल्या. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. संदेशाला जबरदस्त स्लॉग हिटर आहे तो. त्याच्याकडे देखील जबाबदारी आहे ती मुरबीची. पहिल्याच बॉल वरती
यष्टा उद्ध्वस्त केल्या अमर हिलालनं. जबरदस्त गोलंदाज आहे या टीमचा. अकरा बॉल 39 अजूनही करायच्या आहेत. 11 बॉल 39 ची गरज. मॅच अजून संपली नाहीये. हा क्रिकेट आहे, अनिश्चितांचा खेळ आहे. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल खूप चांगला. शरलापासून थोडा दूर टेबला पडल्यानंतर बॉल डीप राहिला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. लजन क्रिकेटर उसाडण्याचे तुम्ही पाहताय स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाडण्याचे खूप वर्ष क्रिकेटला दिली आहे खऱ्या अर्थानं अनिल डोपरीनं. षटकातील पुढचा बॉल. अपील अपील हलकीशी अपील तुम्ही पाहिली अमरची. पंचानं अपील हाताळली. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव एका धावेच्या बरोबरीनं. स्कोर मात्र पुढे चाललाय. चाळीस या कड्यावरती. 9 बॉल अजूनही 38 धावेची गरज या मॅच मध्ये. तुम्ही पाहताय शुभम ठाकूरला ज्याच्या बॅट मधनं मोठे हिट तुम्ही पाहिले तो अजूनही मैदानामध्ये. एक षटकार पाहिला 2-3 चौकार त्याच्या बॅट मधनं. फटका चांगला आहे. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर जोपर्यंत येईल डीप पॉइंटला तोपर्यंत बॉल उचलेल फेकेल. एकच धाव एका धावेच्या बरोबरीनं. स्कोर मात्र पुढे चाललाय. धावा धाव फलकावरती 41. 8 बॉल 37 तुम्ही जर पाहिला. 12 बॉल 39 त्यानंतर तुम्ही पाहिल्या त्यामध्ये 10 बॉल 39 त्याच्यानंतर 9 बॉल 38 या अजूनही गरज आहे या मैदानामध्ये. आता 8 बॉल 37 बनवायचे आहेत. 8 मध्ये 37. अपील अपील हलकीशी अपील तुम्ही पाहिलीस. डॉट बॉल आलाय. जबरदस्त गोलंदाजी अमर हिलालची. जबरदस्त गोलंदाजी अमर. आधीचा उल्लेख केला अमरचा ज्यानं या मैदानामध्ये तुम्ही पहिल्या बॉलवरती विकेट त्याच्यानंतर डॉट बॉल एक बायच्या स्वरूपात एक धाव त्यानंतर सिंगल आली. पुन्हा एकदा हा बॉल डॉट आलाय. त्यानं दुसऱ्या षटकामध्ये आमंत्रित केलं. त्यानं 13 धावा जरूर खर्च केल्या. पुन्हा एकदा त्याच्यावरती जबाबदार दाखवली कॅप्टननं. अमर एक जबरदस्त गोलंदाज आहे. हलकीशी अपील पाहिली. स्टंपच्या वरती बॉल लागला असावा. विजय पवार. या मदनजी पावशे यांचा देखील आपण सन्मान करूयात. मदन शेठ पावशे यांचा सन्मान आपण करूयात आमच्या प्रेझेंट. चला प्रवीण आलात. देव फलंदाज इंजर झाल्यात. खऱ्या अर्थात दुखापत झाली थोडी. या मदन शेठ पावशे यांचा देखील सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जाईल. सात बॉल 37 अजूनही गरज आहे. षटकातील पुढचा बॉल. शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस ओपन केला. गॅप तोडली. बॉल चाला वेगानं बॉडी लाईनच्या दिशेनं सीमारेषा पार. शेवट मात्र गोड केली आहे. मी पाहताय प्रवीण आणि आता या 4 स्कोर मात्र पुढे चाललाय. धावा धाव फलकावरती तुम्ही पाहता 45 या आकड्यावरती. आणि आता येणारे बॉल असतील शिल्लक 6 बॉल मध्ये 33 ची गरज.
पुढचा बॉल, हा बॉल डॉट आला. जबरदस्त गोलंदाजी, पडल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल आला. पुढचे दोन संघ तुम्ही देखील सज्जरा. शिवशक्ती खारकर त्यांना फाईट करणाऱ्या भारती वाघमारा 11 गावदेवी दहिसर. दोन संघ तुम्ही देखील सज्जरा. मॅच पूर्णपणे तुम्ही पाहता उसाटणे संघाच्या बाजूने. पुढचा बॉल व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. बॉल तुम्ही पाहता लॉंग ऑनचा फिल्डर अनिकेत जोपर्यंत बॉल वरती जाईल तोपर्यंत या बॉल वरती धाव मिळते. सिंगल, सिंगलच्या बरोबरीनं स्कोर मात्र पुढे चाललाय धाबा धाव फलकावरती 47. 3 बॉल 31 गरज आहे. पुढचा बॉल आहे षटकातील. अपील तुम्ही पाहिली. बॉल चालला लाईक बायच्या स्वरूपात स्क्वेअर लेगला जिथे फिल्डर अजयच्या हातामध्ये. एकतर्फा मॅच होती पूर्णपणे. सुरुवात जबरदस्त झाली असं वाटलं. बोरबी संघ या धावा चेस करेल. पुढचा बॉल गती कमी केली. तिथे फिल्डर तुम्ही तिथे पाहताय शॉट ऑफला. तोपर्यंत बॉल होते रनआउटची संधी आणि इथे विकेट मिळते रनआउटच्या स्वरूपात. आणि आता फक्त एका बॉल मध्ये खूप धावा बनवायच्यात या मॅच मध्ये. शेवटचा बॉल. फटका चांगला आहे. बॉल झालाय. तुम्ही पाहता बॉन्डलाईनच्या दिशेनं फिल्डर इथे उपस्थित आहेत आणि अशा रीतीने सामना जिंकलाय. पहिला विजय प्रस्थापित केला आहे गावदेवी क्रिकेट संघ पिसारवेच्या क्रीडा नगरीमध्ये स्पर्धेमध्ये. स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटे संघानं जिथे पहिला सामना मात्र इथे जिंकला आणि पराभूत केला. यज्ञेश्वर प्रतिष्ठान हर्षाल 11